नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण 12th SP चा जो फर्स्ट चॅप्टर होता त्याच्यातला फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट हा पार्ट आपण बघितला. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल त्याला मराठीत म्हणतात खेळतं भांडवल. आता हे ना कुठल्याही बिझनेससाठी फारच इम्पॉर्टंट आहे. वर्किंग कॅपिटल इज द कॅपिटल विच इज यूज टू कॅरी आउट डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज. आता बिझनेसच्या वेगवेगळ्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय असतं. सपोज एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर त्यांना काय करायला लागणार, त्यांना रॉ मटेरियल परचेस करायला लागेल, त्यानंतर मशीनचा मेंटेनन्स करावा लागेल, त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या वर्कर्सची सॅलरी किंवा वेजेस पेड करायला लागतील, तिथलं क्लिनिंग आला, मेंटेनन्स आला, त्याचबरोबर काय करायला लागणार आहे, तिथली इलेक्ट्रिसिटी बिल पेड करायला लागेल. समजा तुम्ही काही पार्ट जर रेंटेड घेतला असेल तर त्याचं रेंट पेड करावं लागेल, तुम्हाला टेलिफोन चार्जेस पेड करायला लागतील, ॲडव्हर्टिजमेंट चार्जेस पेड करावे लागतील, तुम्ही जे काही लोन घेतलं आहे त्याच्यावरचं इंटरेस्ट पेड करायला लागेल. म्हणजे तुमचा बिझनेस स्मूथली रन करण्यासाठी तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज कुठेही हॅम्पर न होता जर तुम्हाला तो बिझनेस रन करायचा असेल तर त्यासाठी काय लागतं, आपल्याला वर्किंग कॅपिटल लागतं. आफ्टर एस्टिमेटिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस फर्म, it is necessary to estimate the amount of capital that would be needed to ensure smooth functioning of the business. तुमचा बिझनेस स्मूथली रन व्हायला पाहिजे. म्हणजे आज आपल्याकडे फंड्स कमी आहेत म्हणून मटेरियल परचेस करू शकलो नाही, फंड्स कमी आहेत म्हणून कुठले तरी बिल आउटस्टँडिंग राहिले, फंड्स कमी आहेत म्हणून सॅलरीज किंवा वेजेस आपण वर्कर्सला पेड केलेले नाही आहेत, फंड्स कमी आहेत म्हणून एखाद्या लोनवरचं इंटरेस्ट पेड करू शकलो नाही किंवा EMI पेड करू शकलो नाही, असं व्हायला नको. त्यामुळे एकदा का तुमचं फिक्स्ड कॅपिटलची अमाऊंट ठरली की एवढं फिक्स्ड कॅपिटल लागणार तर वर्किंग कॅपिटलचा अमाऊंट आपल्याला फिक्स करायला पाहिजे. अ बिझनेस फर्म रिक्वायर्स फंड्स टू स्टोअर ॲडिक्वेट रॉ मटेरियल इन स्टॉक. कारण कुठलीही प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी ही तुमच्याकडे किती स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. आता नॉर्मली प्रत्येक बिझनेसचा जो काही स्केल आहे, म्हणजे स्मॉल स्केल असू देत, मिडियम स्केल असू देत किंवा लार्ज स्केल असू देत, तर त्या बिझनेसनी ठरवलं असतं की आपल्याकडे किती महिन्यांचा स्टॉक असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्मॉल स्केलला एका महिन्याचा असू शकतो, मीडियम स्केलला 2 to 4 किंवा 2 to 6 मंथ्स असू शकतात, लार्ज स्केलला 6 to 9 मंथ्स किंवा 6 to 12 मंथ्सचा पण स्टॉक ठेवू शकतो. कारण तेवढ्या रोटेशनमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल अवेलेबल पाहिजे टू मेक द प्रोडक्शन फास्टर. अ फर्म वूड नीड कॅपिटल टू मेंटेन सफिशियंट स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. त्याचप्रमाणे आपल्याला फिनिश गुड्सचा पण सफिशियंट स्टॉक लागतो. फिनिश गुडचा सफिशियंट स्टॉक का, की तुम्ही जे काही प्रोडक्शन करत आहात किंवा तुमचे जे काही मॅन्युफॅक्चर्ड गुड्स आहेत त्याची डिमांड वाढली समजा ॲटोमॅटिक किंवा मार्केटमध्ये, तर तुम्हाला ते सप्लाय करता यायला पाहिजेत. किंवा तुम्ही एखादं नवीन प्रोजेक्ट सुरू करताय, नवीन काहीतरी कॅम्पेन करताय, त्यावेळेस तुम्हाला ते कॅम्पेन झाल्यानंतर जर रिस्पॉन्स आला तर ते मार्केट्समध्ये तेवढे गुड्स अवेलेबल व्हायला पाहिजे. त्यामुळे फिनिश गुड्सचा पण एक प्रॉपर स्टॉक तुमच्याकडे असायला पाहिजे. तर असं पण एक होऊ शकतं की कधी काही सर्टन कंडिशन्समुळे रॉ मटेरियल अवेलेबलच झालं नाही, म्हणजे काहीतरी नॅचरल कलॅमिटी आली किंवा वॉर सिच्युएशन आली आणि रॉ मटेरियल कमी झालं, तर त्या केसमध्ये मार्केटमध्ये डिमांड आहे पण आपल्याकडं फिनिश स्टॉक नाही किंवा आपल्याकडं तेवढं प्रोड्यूस गुड्स नाही, तर आपण सप्लाय करू शकलो नाही, असं व्हायला नको. त्यामुळे फिनिश गुड्सचा पण एक सफिशियंट स्टॉक नेसेसरी आहे. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस गुड्स आर सोल्ड आउट इन कॅश ऑर क्रेडिट. म्हणजे ॲक्च्युली कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग असू देत किंवा ट्रेडिंग हे असू देत, ऑर्गनायझेशन असू देत, ते गुड्स विकतात कॅशवर किंवा क्रेडिटवर. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट डू नॉट फेच कॅश इमिजिएटली. आपल्याला माहिती आहे की क्रेडिटवर आपण गुड्स विकतो उधारीवर, तर त्याची कॅश आपल्याला इमिजिएटली मिळत नाही. फर्म विल हॅव टू अरेंज फॉर फंड्स टिल द अमाऊंट इज कलेक्टेड फ्रॉम द डेटर्स. आता डेटर्स म्हणजे काय हे आपण अकाउंट्समध्ये बघितलं की आपण एक्स या पर्सनला सपोज क्रेडिटवर गुड्स सेल केले, बरोबर आहे, 10,000 रुपयांचे, 10,000 रुपीज. मग त्याच्याकडनं आपल्याला 10,000 रुपीज रिसिवेबल आहे, म्हणजे तो कोण झाला, आपला डेटर. मग त्या कंपनीने असे समजा थाउजंड्स ऑफ कन्झ्युमर्सला किंवा हंड्रेड्स ऑफ कन्झ्युमर्सला अशा प्रकारे क्रेडिटवर गुड्स सेल केले असतील किंवा होलसेलरला विकले असतील किंवा डीलरला सेल केले असतील आणि त्याचं क्रेडिट लिमिट आहे सपोज 1 वीक और 2 वीक्स. म्हणजे थोडक्यात आपण समजा एखाद्या डीलरला किंवा होलसेलरला 1,00,000 रुपयांचे गुड्स विकले. असे समजा तुमचे 10 डीलर्स आहेत, मग तुम्ही एका महिन्यात किंवा फर्स्ट वीकमध्ये 10 lakhs रुपीजचे गुड्स सोल्ड केले.
आणि त्यांना तुम्ही क्रेडिट पिरियड जो आहे तो दिला आहे 2 वीक्स. याचा अर्थ 2 आठवड्यामध्ये ते पैसे तुम्हाला देणार, पेमेंट करणार. तुम्ही 10 लाख रुपयांचे गुड्स त्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं पैसे यायला आपल्याला 2 आठवडे लागणार आहे, 2 वीक्स लागणार आहेत. म्हणजे आपले 10 लाख रुपये जे आहेत ते त्यांच्याकडे 2 वीक्ससाठी, 2 आठवड्यांसाठी ब्लॉक झाले. अशा वेळेस आपलं रेग्युलर फंक्शनिंग करण्यासाठी आपल्याकडे तेवढे ॲडिशनल पैसे पाहिजेत, म्हणजेच आपल्याकडे ॲडिशनल वर्किंग कॅपिटल रिक्वायर आहे. जर हे वर्किंग कॅपिटल कुठेही कमी पडलं किंवा इनसफिशियंट झालं तर तुमच्या पूर्ण बिझनेस सायकल आहे ती हॅम्पर होते आणि तुम्ही तेवढ्या इफेक्टिव्हली आउटपुट किंवा प्रोडक्शन घेऊ शकत नाही. कॅश इज ऑल्सो रिक्वायर्ड टू पे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स म्हणजेच काय, तर त्यालाच म्हणतात, ओव्हरहेड्सला म्हणतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे मगाशी मी तुम्हाला हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ॲक्च्युली सांगितलेले आहेत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस विच आर नॉट डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, तुमचं जरी फॅक्टरीमध्ये सगळं प्रोडक्शन होत असलं तरी देखील ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचा ऑफिस स्टाफ आहे त्यांची सॅलरी आहे, ऑफिस रेंट आहे, तिथले टेलिफोन चार्जेस, ॲडव्हर्टिजमेंट किंवा प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हे सगळे तुमचे ओव्हरहेड झाले. किंवा सेल्स पर्सन असेल तर त्यांचं कमिशन, त्यांची सॅलरी, ॲडव्हर्टिजमेंट, ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा जो इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे त्याला म्हणतात ओव्हरहेड्स. म्हणजे जसं तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीसाठी जसे पैसे लागणार आहेत त्याच प्रकारे हे जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते पेड करण्यासाठी पैसे लागणार आहेत. सिन्स अनसर्टन्टी इज ऑलवेज अ फीचर ऑफ बिझनेस. कुठल्याही बिझनेसमध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर काय, अनसर्टन्टी आहे. काही असं होईलच बिझनेसमध्ये असं सांगू शकत नाही. वेगळा कॉम्पिटिटर आला, नॅचरल कलॅमिटीज आली, वेगळा काहीतरी प्रॉब्लेम आला तर बिझनेसचा सेल सडनली स्टॉप होऊ शकतो किंवा सडनली ड्रॉप पण होऊ शकतो. तर ही अनसर्टन्टी जी आहे ती कन्सिडर करून सम एक्सेस कॅश, एक्स्ट्रा कॅश ऑल्सो शुड बी मेंटेन टू मीट अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस. आणि काही वेळेस असं पण होतं की आपल्याला एक्सपेक्ट नसतं पण अनएक्सपेक्टेडली आपल्याला ते खर्च करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी नॅचरल कलॅमिटी आली आणि त्याच्यामुळे तुमच्या काय म्हणतात त्याला, प्लांटमध्ये काहीतरी पाणी शिरलं किंवा आग लागली किंवा असं काहीतरी झालं आणि नुकसान झालं, तर ते नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला परत ॲडिशनल खर्च करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याकडे फंड्स इनसफिशियंट आहेत म्हणून आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या बिझनेसच्या आहेत त्या कुठेही हॅम्पर होऊ नये यासाठी आपल्याला वर्किंग कॅपिटल काय पाहिजे, जास्तीत जास्त हवं आहे. दस अ बिझनेस फर्म विल हॅव टू अरेंज कॅपिटल फॉर द फॉलोइंग. त्यांनी ते समराईज केलेत सगळे पॉईंट्स. कशासाठी पाहिजेत आपल्याला वर्किंग कॅपिटल, तर पहिलं फॉर बिल्डिंग अप इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज म्हणजेच स्टॉक, इन्व्हेंटरीज म्हणजेच स्टॉक. सेकंड वन फॉर फायनान्सिंग रिसिवेबल्स. रिसिवेबल्स म्हणजे जे पैसे आपल्याला येणं आहे, बरोबर आहे, त्याच्यासाठी आपल्याला ते पैसे लागणार, वर्किंग कॅपिटल लागणार. आणि फॉर कव्हरिंग डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्स. ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजेच तुमच्या वर्किंग जे काही करायचं आहे आपल्याला बिझनेसचं त्यासाठी लागणारा खर्च. द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन दीज ॲसेट्स इज रेफर्ड ॲज वर्किंग कॅपिटल. The concept of working capital is viewed differently by leading authorities. Some authorities consider working capital as equivalent to excess of current assets over current liabilities. म्हणजे काहींच्या दृष्टीने वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर तुमच्या करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतात, वर्किंग कॅपिटल. जेर्स्टेनबर्ग defines it as the excess of current assets over current liabilities. This approach refers to net working capital. त्या वर्किंग कॅपिटललाच काय म्हणतात, नेट वर्किंग कॅपिटल. ॲज वर्किंग कॅपिटल ही प्रेफर टू कॉल इट ॲज सर्क्युलेटिंग कॅपिटल. म्हणजे जेर्स्टनबर्ग जो आहे त्यांनी काय केलं, त्याच वर्किंग कॅपिटलला काय म्हटलं आहे, सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हटलं. अदर ऑथॉरिटीज म्हणजे अदरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने व्ह्यूड वर्किंग कॅपिटल इक्विव्हॅलंट टू करंट ॲसेट्स. काहींच्या दृष्टीने करंट ॲसेट्सची टोटल म्हणजेच काय, तुमचं वर्किंग कॅपिटल. अकॉर्डिंग टू JS Mill, द सम ऑफ करंट ॲसेट्स इज वर्किंग कॅपिटल. दिस अप्रोच हॅज ब्रॉडर ॲप्लिकेशन. इट टेक्स इन टू कन्सिडरेशन ऑल करंट ॲसेट्स ऑफ द कंपनी. इट रेफर्स टू ग्रॉस वर्किंग कॅपिटल. म्हणजे तुम्ही फक्त करंट ॲसेट्सची टोटल जर कन्सिडर केली तर त्याला म्हणतात ग्रॉस वर्किंग कॅपिटल.
आणि करंट ॲसेट्सच्या टोटलमधून करंट लायबिलिटीज सबट्रॅक्ट केल्या, तो जो काही डिफरन्स येईल त्याला काय म्हटलं आहे, वर्किंग कॅपिटल किंवा सर्क्युलेटिंग कॅपिटल. ओके, आता याच्यामध्ये करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज काय, तो पार्ट मी फक्त इथे तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. आता आपण अकाउंट्समध्ये बघितलेले की आपल्या ज्या काही ॲसेट्स आहेत, ॲसेट्स म्हणजे काय, तर बिझनेसच्या ज्या काही स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत, बरोबर आहे, बिझनेसचे जे काही स्वतःचे ओईंग्ज आहेत त्याला आपण काय म्हणतो, ॲसेट्स. त्या ॲसेट्समध्ये दोन पार्ट मेजर येतात, एक फिक्स्ड ॲसेट्स असतात आणि दुसरे असतात करंट ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्समध्ये काय येतात, तुमचं लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, ह्या सगळ्या काय झाल्या, फिक्स्ड ॲसेट्स झाल्या. ह्या ज्या काही फिक्स्ड ॲसेट्स आहेत, ह्या फिक्स्ड ॲसेट्स ॲक्वायर करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याचा बेनिफिट आपल्याला लाँग टर्मला मिळतो. ओके, त्याला काय म्हणतात, फिक्स्ड ॲसेट्स. अमाऊंट इन्व्हेस्टेड इज ह्यूज अँड द रिटर्न्स विल बी फॉर द लाँग पिरियड. मग करंट ॲसेट्स म्हणजे काय, तर ज्याची अमाऊंट आपल्याला इमिजिएटली मिळते किंवा मिळू शकते किंवा ज्याला आपण इमिजिएटली कॅशमध्ये, हार्ड कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो, अशा ॲसेट्सला करंट ॲसेट्स म्हणतात. तर करंट ॲसेट्समध्ये काय, एक तर लिक्विड कॅश आहे, म्हणजे तुमच्याकडं कॅश इन हँड, तुमच्या बिझनेसमध्ये असलेली कॅश. त्यानंतर तुमचा बँक बॅलन्स, तुमच्या बिझनेस अकाउंटमध्ये असलेला बँक बॅलन्स. त्यानंतर तुमच्याकडे असलेला स्टॉक ऑफ गुड्स, ओके, ज्याला आपण इन्व्हेंटरी पण म्हणतो. त्यानंतर तुमचे असलेले डेटर्स, ज्यांच्याकडून तुम्हाला अमाऊंट रिसिवेबल आहे ते डेटर्स. त्यानंतर असलेले बिल्स रिसिवेबल. ह्या सगळ्या तुमच्या काय झाल्या, करंट ॲसेट्स. या व्यतिरिक्त करंट ॲसेटमध्ये येतं आउटस्टँडिंग इन्कम आणि प्रीपेड एक्सपेन्सेस येतं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या काय झाल्या, करंट ॲसेट्स. आता करंट लायबिलिटीज. आता लायबिलिटीजमध्ये पण दोन पार्ट आहेत. लॉंग टर्म जे लोन्स असतात, बरोबर आहे, ते तुमच्या करंट लायबिलिटीजमध्ये येत नाही. म्हणजे एखादा बँक लोन घेतला आपण 15 इयर्स, 20 इयर्स, 25 इयर्ससाठी, किंवा लॉंग टर्मसाठी आपण डिबेंचर्स इश्यू करतो, तर ते सगळ्या तुमच्या लॉंग टर्म लायबिलिटीज झाल्या. करंट लायबिलिटीजमध्ये तुम्हाला काय येतं, तर क्रेडिटर्स म्हणजे काय, ज्या लोकांना आपल्याला पैसे पेएबल आहेत, बरोबर आहे, ऑर्गनायझेशनला, ते सगळे आपले क्रेडिटर्स झाले. किंवा तुमचं काय आलं, बिल्स पेएबल. त्यानंतर तुमचा एखादा आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल, म्हणजे एखादा खर्च ड्यू आहे पण तुम्ही तो पेड केलेला नाही, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. किंवा आपण म्हणूयात इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ह्या सगळ्या आपल्या काय झाल्या, करंट लायबिलिटीज झाल्या. मग आता दोन ॲप्रोच जे आहेत, फक्त करंट ॲसेट्सची टोटल घेतली तर त्याला आपण काय म्हणणार, ग्रॉस वर्किंग कॅपिटल. आणि करंट ॲसेट्सच्या टोटलमधून करंट लायबिलिटीची टोटल सबट्रॅक्ट केली तर आपण त्याला म्हणणार नेट वर्किंग कॅपिटल किंवा सर्क्युलेटिंग वर्किंग कॅपिटल. आता फॉर एक्झाम्पल करंट ॲसेट्सची टोटल सपोज आपल्याकडे आहे 2 crore रुपीज, करंट ॲसेट्सची टोटल फॉर एक्झाम्पल, आणि करंट लायबिलिटीची टोटल आहे 1.5 crore रुपीज असं सपोज आहे. तर या दोघांमधला डिफरन्स काय येणार, 2 - 1.5 म्हणजे 50 lakhs. तुमचं वर्किंग कॅपिटल किती झालं, 50 lakhs. अशा प्रकारे हे वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट केलं जातं. या बाबतीतला तुम्हाला एक टॉपिक आपल्या 12th अकाउंट्समध्ये सगळ्यात शेवटचा चॅप्टर आहे, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तिथे पण हे वर्किंग कॅपिटल तुम्हाला एक्सप्लेन केले आणि त्याच्यावर प्रॉब्लेम्स पण आहेत. तर इथे आपण काय बघितलं की वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय, वाय द वर्किंग कॅपिटल इज नेसेसरी. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो आहे तो फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल हा पार्ट बघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं डिटेलमध्ये शिकूयात.